नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 1.5 महिना चाललेलं सत्तांतराचं नाटक हे काही अंशी संपलेलं आहे. कारण 30 जूनला ज्या घाई गर्दीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी उरकण्यात आला होता, त्याच्यावरचा विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला होता. त्यानंतर जवळजवळ 40 दिवस या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नव्हता आणि त्यामुळेच हे सरकार किती स्थिर आहे. राज्यपालांना ज्या आमदारांची आकडेवारी देण्यात आली त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेल्या शिंदे फडणवीसांचा तरी किती विश्वास आहे, इतकी चर्चा आली की मंत्रिपदासाठी, विशिष्ट मंत्रालयासाठी, खात्यासाठी या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, अशीही चर्चा सुरू झाली. पण अखेरीस ते मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि तो अपरिहार्य होता. कारण लगेच आता परवा त्याला बुधवारपासून राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू व्हायचं आहे आणि त्यात निदान दाखवायला डझनभर तरी मंत्री पाहिजेत. म्हणून हा शपथविधी घाईगर्दीने उरकण्यात आला आणि तो उरकण्यात आल्यानंतर त्यामध्ये भाजपचे 9 आणि शिंदे गटाचे 9 असे एकूण 18 आमदार मंत्री घेण्यात आले. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की या मंत्रिमंडळामध्ये सत्तेचं अर्ध वाटप झालेलं आहे. उद्धव ठाकरेंची अपेक्षा किंवा मागणी किंवा हट्ट काय होता की 2019च्या लोकसभेसाठी निवडणूक झाली, त्यासाठी जेव्हा युती झाली तेव्हाच अमित शहांनी विधानसभेतही सत्ता अर्धी हे मान्य केलं होतं. तो फॉर्म्युला निदान इथे तरी फॉलो होताना दिसतोय. गंमत अशी असते मित्रांनो की सत्ता अर्धी म्हणजे काय, हा पण प्रश्न असतो. सत्ता अर्धी याचा अर्थ दिसायला अर्धी असणं आणि असायला अर्धी असणं यामध्ये फरक असतो. म्हणजे तुम्हाला 10 मंत्रिपदं दिली, यांना 10 मंत्रिपदं दिली तर समान वाटप झालं असं म्हणता येतं. पण जी समान वाटप असतं त्या समान वाटपामध्ये काहीतरी कंटेंट पण असला पाहिजे, वजन असलं पाहिजे. आणि त्यामुळे मग कुठली खाती महत्त्वाची आणि ती महत्त्वाची खाती कोणाच्या वाट्याला आली यानुसार मोजमाप चालतं. आणि म्हणूनच मग याला हे खातं मिळालं नाही की त्या पक्षाला ते खातं मिळालं नाही म्हणून नाराजी आहे वगैरे वगैरे चर्चा सुरू होतात. हे मी एवढ्यासाठी बोलतोय की नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर 4 दिवस जवळजवळ खातेवाटप होऊ शकलं नव्हतं. आणि खातेवाटप होत नाही याचं कारण आतमध्ये प्रचंड धुसफूस आहे. एकतर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्या दोघांमध्ये धुसफूस आहे आणि त्याखेरीज या दोन्ही पक्षात ज्यांना मंत्री करण्यात आले त्यांना खाते कुठलं पाहिजे यावरून धुसफूस आहे अशी चर्चा होती. आता या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की धुसफूस आहे तर ती नेमकी कुठली आहे. आपण बंडखोरीमध्ये किंवा जो काय उठाव शिंदे म्हणतात तो उठाव झाला तेव्हा त्यांच्या सातत्याने बाजूला दिसणारे औरंगाबादचे संजय शिरसाट यांची नाराजी ही दिसलेली आहे, लपलेली नाही. ते त्या गेल्या सगळ्या उठावाच्या 10 दिवसाच्या काळात सगळ्यात उजवा हात, डावा हात शिंदेंचा म्हणावा असं जर कोणी वावरताना दिसलं असेल तर त्याचं नाव संजय शिरसाट होतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला मंत्रिमंडळ आपल्या नव्या सरकारवर विश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि त्या सरकारचा विस्तार होणार अशा बातम्या यायला लागल्या तेव्हा मग संभाव्य मंत्र्यांची जी नावं यायची त्यामध्ये अतिशय अगत्याने दाखवलं गेलेलं नाव संजय शिरसाट होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि 18 कॅबिनेट मंत्र्यांचा
सरकारमध्ये समावेश करण्यात आला, त्यातून हे संजय शिरसाट हे नाव वगळलेलं होतं. अर्थात त्यासाठी एक सांगता येतं की आधीच्या मंत्रिमंडळात असतानाही ज्यांनी मंत्रिमंडळाचा त्याग केला त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांना प्रथम क्रमांक मिळाला पाहिजे. असं म्हणायचं असेल तर तानाजी सावंत किंवा तुमचे दीपक केसरकर हे लोक मंत्रिमंडळ सोडून किंवा मंत्रिपद सोडून आलेले नव्हते. बाकीचे होत्या जे आत्ता मंत्री आहेत आणि आधीच्याही मंत्रिमंडळात होते. त्यामुळे मग शिरसाट यांना तो नियम लागत नाही असं म्हणता येणार नाही. जर आधीच्याच मंत्र्यांपुरता मंत्रिमंडळ विस्तार हा मर्यादित होता तर मग दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांचा समावेश झाला नसता. एक गोष्ट ही आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती मंत्र्यांना मिळालेली खाते वाटपावरून सुद्धा बराच गजब झाला. एकूण बातम्यांचा सूर बघितला तर मला गंमत अशी वाटते की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून नेमकं दुखण्यावर बोट ठेवणारी वक्तव्य विरोधी नेतेपदी बसलेले, विरोधी पक्षनेतेपदी बसलेले अजितदादा ठेवत होते की कदाचित सगळ्यांनाच मंत्रिपदाची आमिषं दाखवली असतील तर तेवढी मंत्रिपदं नाहीत आणि त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करताना शिंदेसाहेबांची तारांबळ उडालेली आहे. हे अजितदादांचं वक्तव्य योग्य होतं. किंवा त्यानंतर खातेवाटपात विलंब झाला तेव्हाही अजितदादांनी हाच सूर लावला होता. पण एकदा खातेवाटप झालं त्यानंतर अजितदादांची जी प्रतिक्रिया आहे ती मला आवडलेली, सगळ्यात जास्त आवडलेली प्रतिक्रिया आहे. याचं कारण असं की मंत्रिपद म्हणजे काय याचा खुलासा एकनाथ शिंदे किंवा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अजितदादांनी चांगला केला असं मला वाटतं. अजितदादा म्हणाले की मंत्रिपद कुठचं खातं आहे हे महत्त्वाचं नसतं. तुम्हाला जर काम करायचं असेल तर आपल्या वाट्याला खातं कुठलं आलं यावर नाराजी किंवा खुशी अवलंबून असता कामा नये. मंत्रिमंडळात घेणं किंवा मंत्रिमंडळात घेतल्यानंतर एक ठराविक खातं तुमच्याकडे सोपवणं हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार असतो. आणि त्यामुळे जर तुम्हाला एखादं खातं मंत्रालय दिलेलं असेल तर ते छोटं आहे की मोठं आहे की त्याची व्याप्ती काय आणि त्याचं महत्त्व काय हे सांगत बसणं चुकीचं आहे. मी यामध्ये मुद्दाम परत एकदा उल्लेख करीन, मी त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. आजसुद्धा आरोग्य खातं हे कोणाकडे दिलं आहे हे चटकन मलाही नाव आठवत नाही आहे. या नव्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य खातं कोणाकडे किंवा त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये शिवसेना आणि भाजप यांचं जे सरकार संयुक्त सरकार होतं त्यामध्ये आरोग्यमंत्री कोण होता मला आठवत नाही मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगतो. कदाचित ते डॉक्टर दीपक सावंत असावेत. आजच्या मंत्रिमंडळात कदाचित माझा अंदाज चुकत नसेल तर तानाजी सावंतांना आरोग्य खातं दिलेलं असावं, पण आठवत नाही. आपण गेल्या 10-15 वर्षात 25 वर्षात कोण कोण आरोग्यमंत्री झाले हे आपल्याला आठवणार पण नाही. पण दुसरीकडे बघा, अवघी 2.5 वर्ष अशाच एका नगण्य खात्याचा मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेलं काम बघा मित्रांनो, पाठ थोपटावी लागते. तुलनेने काय ह्याला हे खातं देऊन टाका असं आरोग्य खातं दिलं जातं. आणि 2019मध्ये जी महाविकास आघाडी झाली त्या आघाडीमध्ये राजेश टोपे हे लो प्रोफाईल मंत्री म्हणून त्यांना आरोग्य खातं देण्यात आलं होतं. पण या माणसाने गेल्या 2.5 वर्षामध्ये करोनासारखं संकट अक्राळ विक्राळ रूप धारण करून समोर उभं असताना ज्या पद्धतीत काम केलं आहे त्यातून आरोग्य खात्याची महत्ता किती मोठी असते हे राजेश टोपे यांनी दाखवून दिलं. मी म्हणून त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ केला की नव्या सरकारने सुद्धा गेल्या 2.5 वर्षातला राजेश टोपे यांच्या गाठीशी जमा झालेला जो अनुभव आहे त्याचा वापर केला पाहिजे.
कारण करत करोना डोकं वर काढतोय, काय ते मंकी फॉक्स आणि नवे नवे काय व्हेरियंट येत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था कशी सुसज्ज आणि सुसूत्र असेल हे ठरवण्यासाठी राजेश टोपे यांच्या गाठीशी जमा झालेला अनुभव हा महाराष्ट्राचा एक ठेवा म्हणून वापरला गेला पाहिजे असा आग्रह मी एका व्हिडिओतून धरला. आणि तेच मी आत्तासुद्धा सांगतो की तुलनेने बघितलं तर आरोग्य खातं कुठच्या तरी एका नगण्य माणसाकडे द्यायचं, लो प्रोफाईल द्यायचं, महत्त्वाचा जो राजकारणी नाही त्याच्या डोक्यावर ते खातं मारायचं, हीच आपल्याकडे पद्धत राहिलेली आहे. पण या पार्श्वभूमीवर 2.5 वर्षात राजेश टोपे यांनी तेच खातं किती महत्त्वाचं करून दाखवलं बघा मित्रांनो, किती महत्त्वाचं करून दाखवलं की करोनासारखा एक भयंकर साथीचा रोग, जगाला आपल्या विळख्यात घेणारा जो प्रकार आहे, आजार, जगाला दमछाक करून टाकली ज्या आजाराने, त्याला नियंत्रणाखाली आणण्याचं महाराष्ट्रातलं काम हे राजेश टोपे पार पाडत होते. कारण ते कामाला महत्त्व देतात. खातं कुठलं आहे, खातं महत्त्वाचं आहे की नाही, त्याला मान्यता आहे की नाही, ते मल्लईदार आहे की नाही, नो. त्या सगळ्यापेक्षा मित्रांनो आणखीन 10-15 वर्षानंतर ज्यावेळेला हा सगळा इतिहास चालला जाईल, महाविकास आघाडी यांचं विश्लेषण होईल, सामाजिक होईल, राजकीय होईल, आर्थिक होईल, या सगळ्या काळामध्ये घोटाळे काढले जातील, सगळं होईल. पण त्यामध्ये महाविकास आघाडी आणि करोना यांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कारण त्यांनी हे खातं मोठं करून टाकलं. मुद्दा तो असतो मित्र. आणखीन एक आठवण करून देईन मी, आणखीन एक आठवण करून. काल परवाच म्हणजे हे खाते वाटप होण्याच्या 24 तास आधी ठाण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर मुलाखत उदय निरगुडकरांनी घेतली. आणि त्यामध्ये फडणवीसांच्या काळात नगरविकास MSSRDC हे खातं मिळालं तर तो एक उपक्रम आहे, त्याला काय करायला वाव आहे म्हणून भल्या भल्या आधीच्या अनुभवी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, मंत्री यांनी आपल्याला सांगितलं हे खातं घेऊ नको, असा आग्रह आपल्याला जुन्या ज्येष्ठांनी धरला होता, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण ज्या वेळेला त्या विषयात मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांशी बोललो तेव्हा यांनी हे खातं भविष्यात किती इतिहास घडवणारं मोठं असणार आहे हे समजावलं आणि आपण त्या खात्याचं काम केलं. समृद्धी महामार्ग वगैरे ऐतिहासिक कामं उभी करण्याचं काम हाती घेतलं. पण एक खातं छोटं असतं असं नाही, ते तुम्ही कसं मोठं करून दाखवता. आणखीन एक उदाहरण देतो मित्र. ही राजकीय चर्चा उघड आहे की आपले नितीन गडकरी आणि केंद्रातले भाजपचे नेते यांच्यातून मिस्तव जात नाही, त्यांना ते एकमेकांना आवडत नाहीत. पण तरीही नितीन गडकरी हे जे सार्वजनिक बांधकाम, रस्ते वाहतूक वगैरे वगैरे ती जी खाती त्यांच्याकडे आहेत, त्या खात्यांचं केवढं महत्त्व गडकरींनी निर्माण केलं. गडकरींनी ते निर्माण केलं, लक्षात घ्या. अदरवाईज यापूर्वी मला एखादा सरफेस ट्रान्सपोर्ट असा शब्द राजेश पायलटांना लावलेला आठवतो. अदरवाईज सार्वजनिक बांधकाम मंत्री, रस्ते वाहतूक, परिवहन असले जे विषय इंदिराजींच्या काळापासून कुठले मंत्री होते हे मला सुद्धा आठवत नाही, शोधायला लागेल गुगलमध्ये. पण गडकरींनी कशी छाप निर्माण केली बघा. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गडकरी हे नाव लोकांना माहिती आहे, कारण त्यांनी त्या रस्ते बांधणीच्या कामाला इतकं महत्त्व प्राप्त करून दिलं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की खातं कुठलं हे दुय्यम असतं, खातं बनवण्याची इच्छा. आणि म्हणून मला आज हा विषय मी अजितदादांच्या त्या एका प्रतिक्रियेवर हे करतोय की ज्याला काम करायचं आहे त्याला खातं लहान आहे की मोठं आहे, मलईदार आहे की कसलं आहे यात अर्थ हे नसतो. ते खातं आपल्या कर्तृत्वाने मोठं करता येतं. आणि त्याचं देशातलं सर्वात मोठं उदाहरण कुठचं असेल तर गडकरी आहे. गडकरी आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात आज त्यांना लोक ओळखतात. आणि म्हणून हा विषय मी जो घेतला तो एवढ्यासाठी की मंत्रिमंडळाविषयाच्या काय ते मंत्र्यांची खाती वाटप जे झालं ते खाते वाटप झाल्यानंतर कोण कोण नाराज आहे, कशासाठी नाराज आहे, कुठल्या खात्यासाठी नाराज आहे याची जंत्री माध्यमातून आली. पण त्या मंत्रिमंडळात ज्यांचा समावेश नाही ते विरोधी नेतेपदावर आरूढ झालेले अजितदादा हे या मंत्र्यांच्या खातेवाटपावर खुश आहेत. किंबहुना अजितदादा सोडून मंत्रिमंडळातले सगळे 20च्या 20 लोक खातेवाटपावर नाराज आहेत असं म्हणता येईल. आणि अशा बातम्या आहेत, म्हणजे आपण नाराज आहोत, आपल्याला हे खातं नको होतं, हेच खातं कसं महत्त्वाचं होतं, मला फडतूस खातं देण्यात आलं, बिनमहत्त्वाचं खातं देण्यात आलं, अशी तक्रार अजूनपर्यंत तरी कुठल्याही मंत्र्याने उघडपणे केलेली नाही. मग तो मंत्री शिंदे गटातला असो किंवा तो मंत्री भाजपमधला असो, कोणीही आपले नाराजी उघडपणे व्यक्त केलेली नाही. पण बातम्यांचा सूर बघितला, सूत्रांकडून येणाऱ्या बातम्यांचा सूर बघितला तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपासून तानाजी सावंत आणि कोण आणखीन असतील या सगळ्या 20च्या 20 मंत्र्यांपर्यंत सगळेच्या सगळे लोक मंत्रिपदाच्या खातेवाटपावरून नाराज आहेत. खुश असलेला एकच माणूस आहे, तो म्हणजे अजितदादा, जो मंत्रिमंडळात ज्याचा समावेशच नाही. पण अजितदादांनी जी भावना व्यक्त केली, मंत्रिपद, खातेवाटप किंवा मंत्र्याला मिळणारं खातं याविषयी अजितदादांनी जी भावना व्यक्त केली ती मला अतिशय महत्त्वाची वाटते. कारण त्यातून मंत्री का व्हायचं असतं याचा आशय समोर आलेला आहे. ज्याला राजकारणात काम करतेच, ज्याला सत्तेच्या राजकारणात काम करायचं आहे, त्यांनी त्या सत्तेच्या राजकारणात काम करताना आपल्या वाट्याला कुठलं मंत्रालय आणि कुठली जबाबदारी आली आहे त्यावर आपला मान सन्मान ठरवू नये. आपला मान, आपलं काम यातून त्या पदाला सन्मानित करण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून यातली 2 मोठी उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. अर्थात अजितदादांनी आत्तापर्यंत वेगवेगळी खाती सांभाळलेली आहेत, अगदी जलसंपदापासून अर्थ खात्यापर्यंत आणि वेगवेगळी. पण ज्या प्रकारे राजेश टोपे यांनी आरोग्य खातं महाराष्ट्रात करोना काळामध्ये हाताळलं किंवा गेली 8 वर्ष जगाची संपूर्ण देशाची संपूर्ण रस्ते व्यवस्था, रस्ते, त्यांची कनेक्टिव्हिटी, त्यांची उपयुक्तता, त्यांचं स्वरूप, त्यांचा चेहरामोहरा गडकरीने बदलून टाकला आहे. ते बघितल्यानंतर कळतं की खातं महत्त्वाचं नसतं, ते खातं तुम्ही महत्त्वाचं कसं बनवता, तुमच्या कर्तृत्वाने त्या खात्याला कसं महत्त्व प्राप्त करून देता याला महत्त्व असतं, त्याचं मोठेपण असतं. खात्यामुळे तुम्ही मोठे होत नसता, तुमचं कर्तृत्व मोठं असेल तर तुम्ही खातं मोठं करून दाखवता. आणि हेच अजितदादांनी विरोधी नेतेपदावर बसलं असतानाही बोलणं, यातून अजितदादा हे दिवसेदिवस किती मुरब्बी राजकारणी होत चाललेत, समजूतदार राजकारणी होत चाललेत, परिपक्व होत चाललेत याची साक्ष मिळते. आणि म्हणून दादांचं कौतुक करण्यासाठी नाही, पण जो माणूस चांगलं बोलतो, वागतो, त्याची पाठ पण थोपटली पाहिजे म्हणून केलेला हा व्हिडिओ आहे. मला वाटतं की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सत्तेच्या परिघात बसलेल्या दोन्ही पक्षाच्या मंत्री आणि आमदारांनी अजितदादांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, तर ते आपल्या पक्षाला, आपल्या सरकारला आणि स्वतःलाही राजकारणात यशस्वी करू शकतील. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.